शेठ देश विकत आहेत आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत। अशा पद्धतीने सोलापुरातले बसस्टॉप गायब होत आहेत, मुतारे गायब होत आहेत आणि याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे। ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे। ज्या बसस्टॉपला आपण निवारा म्हणलं जातं त्याखाली जे पाचोरे किंवा पब्लिक आहे ती त्या ठिकाणी ऊन वारा पावसात उभारते, आश्रय घेते। अशी सर्वसामान्य जनतेची आश्रयस्थानं विकण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? हा आमचा शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे महापालिकेला। त्याबरोबरच आज अधिकारी म्हणायला लागलेत की आम्ही 1 महिन्यात उभा करू, व्यापारी आम्हाला उभा करून देणार आहे। व्यापारी उभा करून देणार आहे, महापालिका विक ना। कशासाठी थांबलाय तुम्ही? आज शिवसेनेच्या वतीने तिथं बस स्टॉपला श्रद्धांजली वाहिलेली आहे। सोलापुरात फार मोजक्याच बसेस राहिलेल्या आहेत। आत्ताच पत्रकार बंधूंनी विचारलेल्या प्रश्नानुसार की आपल्या इथं बसच कमी आहेत, तर मला असं वाटतं की ते सुद्धा बस सेवा संपवायची काय ना, असाच त्याचा अर्थ होतो। म्हणजे आहे ते राहिलेले बस वाढवण्यापेक्षा आहे ते बस स्टॉपसुद्धा संपवणे आणि इकून खाणे, थोडक्यात असंच वातावरण आहे। भारतभर महाराष्ट्रभर असं एक म्हणणं होतं, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, पण आता सध्या बघितलं तर असं वाटतंय की बाबा त्यांचं अनुदान नको, त्यांच्या योजना नको, भीक नको, पण कुत्रा अशी अवस्था या पूर्ण महाराष्ट्रात सोलापुरात झालेली आहे। प्रशासन काय गोंधळ घालतंय हे साळसूद नाही आहे कशाचं, पण मनसे व शिवसेनेच्या वतीने आम्ही महिनाभराच्या आत यांचं जर पूर्तता नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार, थोडी गावी देतो।